नमस्कार. जागरऑनलाईन.com मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या आठवड्यामध्ये आपण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागांशी संबंध असणारा शक्तिपीठ महामार्ग हा विषय मांडतो आहोत. याचं कारण असं की शक्तिपीठ महामार्ग असू नये किंवा करू नये अशी भावना सर्वांची झालेली आहे. तरीसुद्धा राज्य सरकारला तो रस्ता बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेऊन करायचाच आहे. याला विरोध असण्याची प्रमुख 3-4 जी कारणं आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे की नागपूर ते गोव्याकडे जाण्यासाठी नागपूर रत्नागिरी महामार्ग सध्या उपलब्ध आहे. तो नव्यानेच झालेला आहे. त्यातलं बरंच काम अजून व्हायचं आहे. तो रस्ता पूर्ण न करता त्यालाच समांतर दुसरा रस्ता करण्याची गरज काय, असा एक प्रश्न पहिला उपस्थित होतो. दुसरा प्रश्न आहे की 27,000 एकर जमीन त्याच्यामध्ये जाणार आहे आणि त्यातली बहुसंख्य जमीन ही पिकाऊ आहे, काही ओलिताखाली आलेली सुद्धा आहे. हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न असा आहे की कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा तो रस्ता येईल आणि तो कोकणात जेव्हा जाईल त्यावेळेला अनेक पर्यावरणाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांच्यावरून, प्रमुख नद्यांच्यावरून तो महामार्ग जाणार आहे. तो महामार्ग जाताना पडणारी भर, करण्यात येणारे रस्ते, होणारे पूल याच्यामुळे कृष्णा खोऱ्यातील महापुराच्या संकटामध्ये आणखीन भर पडली जाईल. कारण गेल्या 20-25 वर्षामध्ये बदलत्या हवामानामुळे कृष्णा खोऱ्याला पुराचा कायमचा धोका निर्माण झालेला आहे. आणि शिवाय या नद्यांच्या पात्रामध्ये, नद्यांच्या परिसरामध्ये, पूरप्रवण क्षेत्रामध्ये झालेली अतिक्रमणं हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराच्या समस्येवर उपाय करण्यासाठी अनेक घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात कोणतीही योजना झाली नाही किंवा कोणताही प्रकल्प राबवला नाही. महापुराचा धोका कमी करण्यासाठी एकही पाऊल सरकारने उचललेलं नाही. या उलट हा पुराचा धोका अधिक तीव्र करण्यासाठी, ती समस्या अधिक गडद करणारा हा शक्तिपीठ महामार्ग ठरू शकतो. आणि चौथा प्रश्न आहे तो, या पुलाच्यामुळे जवळपास 1 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च येणार आहे आणि तो 1 लाख कोटी रुपये व्याजासह आपण परतफेड करणार आहोत. एक तर रस्ता अनावश्यक आहे, वाहतुकीला सध्या गैरसोय कुठलीच नाही. कारण शक्तिपीठ जे नाव दिलं आहे ते तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी दिलेलं आहे. त्या सर्व तीर्थक्षेत्राला म्हणजे अगदी बीड जिल्ह्यातील नागनाथ, औंढी नागनाथ असेल, तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, नरसिंहवाडी असेल, सांगलीचा गणपती असेल किंवा कोल्हापूरचा ज्योतिबा किंवा अंबाबाई असेल आणि कोकणातील पत्रादेवी जवळचं मंदिर असेल, ह्या सर्व मंदिरांना जाण्यासाठी सध्या उत्तम रस्ते आहेत. त्यामुळे रस्त्याची गरज नसताना 1 लाख कोटीचा आर्थिक बोजा पुढे 30 वर्ष 30 लाख कोटीच्या स्वरूपात व्याजासह तो लोकांनी परतफेड करावा लागणार आहे. हा आर्थिक बोजा कशासाठी तुम्ही टाकता आहात आणि ॲट व्हॉट कॉस्ट, म्हणजे पर्यावरणाचं होणारं नुकसान हे प्रचंड आहे आणि त्यामुळं हा रस्ता होऊ नये असं मतप्रवाह आहे. ह्या लेख वाचावा, आपली मतं काय ते जाणून घेणं आनंद वाटेल.